लोकशाहीचा महोत्सव म्हणजे निवडणुका आणि त्या निवडणुका लागल्यात आपल्या देशात. सगळीकडे धामधूम चालू आहे, राजकीय उलथापालथी चालू आहे, सगळीकडे देवाण घेवाण चालू आहे, पेढ्या आणि खोक्यांचा बाजार भरलेला आहे, मटणाच्या दारूच्या खूप पार्ट्या चालू आहे. अशा वातावरणामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या छोटेखानी कार्यालयामध्ये काय चर्चा चालली आहे तर लोकवर्गणीतनं लोकसभेची निवडणूक बिना पैशाची लढायची. आणि याला प्रतिसाद देत आमचे सन्मित्र विनय कोठावदे जे एक प्रतिक्रिया शेतकरी आहेत आणि त्यांचं शेतीशी रिलेटेड एक युट्यूब चॅनल आहे आणि त्याचं नाव आहे कृषी मित्र विनय कोठावदे. असा हा रात्रंदिवस शेती आणि मातीमध्ये स्वतःला खपवत असलेला गडी आज आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत बिना पैशाच्या निवडणुका लढवताय. राव तुम्ही काहीतरी मदत लागेल करण्यात महाराष्ट्रभरातले सगळे कार्यकर्ते येणार, जेवण खावणं होणार, जेवण होणार म्हटल्यावर कांदा लागणार. ज्या कांद्यांनी या संसदेमध्ये अनेकांचे वांदे केले तेच कांदे घेऊन आले आमचे विनय कोठावदे आणि 50 किलो कांदे दे 20 दिवसात पुरले नाही तर काय करायचं, परत आणून देणार आहे. काहीच अडचण नाही. थँक्यू सो मच. अशीच सगळेजण मदत करत राहा. अगदी एक पैपासून तर 1 करोड रुपयापर्यंत काही मदत करा. सगळ्याचा पारदर्शक हिशोब मिळेल. कांद्याचा हिशोब देऊ सर. याच्यात एक इनपुट धन्यवाद सर. हे मी कर्तव्य समजतो. भावे सर ही निवडणूक जी लढवत आहेत काही स्वतःसाठी लढवत नाही आहे. आपण वर्षपरंपरागत राजकारणी नाही, ते लढवत आहेत आपल्या नाशिककरांसाठी आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी. आणि त्यांचं कार्य मी लहानपणापासून म्हणजे बघत आलेलो आहे. गेल्या 24 वर्षापासून मी भावे सरांना ओळखतो. हा माणूस जो आहे तिथल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे मी स्वतः गॅरंटी देऊ शकतो. म्हणून आपण चांगल्या आणि स्वच्छ माणसाच्या पाठीमागे उभं राहणे आपलं कर्तव्य आहे. आणि लोकवर्गणीतून जर भावे सर आपल्यासाठी निवडणुकात संसदेत आपला आवाज म्हणून जाणार आहे तर आपलं कर्तव्य आहे. जसं आपलं लग्न कार्य आपण जसं घरात असतो सर्व लोक आपण एकत्र होतो, कोणी फुलाची पाकळी करतो आणि ते कार्य अतिशय योग्यतेने पार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसंच हे पण आपलं स्वतःचं कार्य आहे, नाशिककरांचं कार्य आहे, सामान्य लोकांचं कार्य असतो. आपण सर्व तनमनधनाने आपण इथे यावं आणि सहकार्य करावं अशी मी छोटीशी आशा व्यक्त करतो. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही या आणि या 20 दिवस तुम्ही सर्व तन मन धन भावे सरांच्या मागे उभे करा आणि आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. वंदे मातरम. खूपच छान. कोठावदे साहेबांच्या या छोट्याशा कृतीने मोठा एखादा कांदा काढून दाखव ना. मोठा मेसेज हा जाणार आहे. तर ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या, ज्यांना पैसा देता येईल त्यांनी पैसा द्या, ज्यांना विचार पोहोचवता येईल त्यांनी विचार पोहोचवा. जागी विचार पोहोचवा, चौकात चौकात विचार पोहोचवा, फोनवरून विचार पोहोचवा. आपापल्या नातेवाईकाला आपापल्या मित्राला फोन करा की जितेंद्र भावे हा काय ताकदीचा माणूस आहे. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सर्वांनी बघितलं तर रस्त्यावर उभं राहून जनतेसाठी आकांड तांडव करणारा एकही कार्यकर्ता, एकही नेता उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही. फक्त जितेंद्र भावे दिसतील. सर मला एक शंका विचारायची तुम्हाला. मग फायनान्स कंपन्यांची लूट असो, आरटीओ मध्ये लूट असो, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये लूट असो, लोक हक्काने फोन करतात आणि जितेंद्र भावे तिथे धावून जातात. जितेंद्र भावेंनी अजून एकही कुबडी सांगितली नाही की माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे, माझा नातेवाईक आजारी आहे, मी आज येऊ शकत नाही, माझी तब्येत ठीक नाही, मग आता रात्र आहे, मग असं करू, उद्याच बघू, असं कारण जितेंद्र भावेंनी कोणालाच सांगितलं नाही. हे हजारो लाखो लोकांनी जे प्रश्न सोडवले त्यांना सुद्धा तुम्ही विचारा आणि त्यांनाही आवाहन करतोय की तुम्ही हा मेसेज आवर्जून लोकांना सांगा. आणि म्हणून जितेंद्र भावेंसारखा माणूस हा संसदेत जाणं हा भारतीय लोकशाहीसाठी अभिमानाचा प्रसंग असणार आहे. म्हणून ज्याला जे जमेल ते त्याने इथे दान करावं. दुपारी 1 लाख पॉम्पलेट माझ्याकडून राहतील असं सांगणाराही एक तरुण इथे आला. नंतर कोणी सांगितलं की मी 25 बॅनर बनवून देईल असं सांगणाराही तरुण आला. तर ज्याला वस्तुरूपात जे द्यायचं असेल, ज्याला खाद्यरूपात द्यायचं असेल, जे जे दान इथे लागेल ते ते दान प्रत्येकाने द्यावं असं मी आवाहन करतो. भावे सर तुम्ही काही म्हणत होते. सर एकाने आता असं सांगितलं, सर माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे म्हणे सर, पण आता एवढे सगळे हे तुल्यबळ लोक आहेत, मी मतदान करेल म्हणे आणि नको असं व्हायला, पण दुर्दैवाने समजा तुम्ही नाही आले निवडून तर माझं मत वाया जाईल.
तर ह्या त्या प्रतिक्रियेबद्दल. आणि सर तो कोण आहे माहिती आहे? परचेस मॅनेजर आहे सर तो एका मल्टीनॅशनल कंपनीत. आणि त्यांनी त्याच्या ब्रिझा नावाच्या एकदम न्यू मॉडेल ब्रिझा गाडीमधनं ही प्रतिक्रिया दिल्यावर सर माझं मन खिन्न झालं सर. आणि संविधानाचा खरा अर्थ, निवडणुकांचा खरा अर्थ, मतदानाचा खरा अर्थ जर शिकलेल्या सवरलेल्या माणसांना कळत नसेल तर काय उत्तर द्याल तुम्ही? बरोबर. तुम्ही कसं प्रिडिक्ट करू शकता की कोण निवडून येणार आहे कोण पडून जाणार आहे? तुम्ही फक्त एवढं ठरवा की जे मतपत्रिकेवर त्या बॅलेट युनिटवर जे जे लोक आहेत त्या लोकांमधला, त्या उमेदवारांमधला कोणता उमेदवार माझ्या विचाराचा आहे, माझ्या कामाचा आहे, एवढा विचार तुम्ही केला पाहिजे. पसंतीचा. तो निवडून येईल का पडून जाईल हा भाग वेगळा. पण होतं नेमकं काय, आपणच अगोदर म्हणतो की माझं मत ज्याला देईल तो निवडून आला पाहिजे. तो निवडून आला की माझं मत लागू पडलं. ते काय सोरट आहे का, मटका आहे? आणि एक मिनिट, आणि जर तो पडून गेला मग माझं मत वाया गेलं. काय दुःख आहे. तर लोकशाहीचा जर खऱ्या अर्थाने तुम्हाला अर्थ कळला असेल आणि लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने जर पाईक असाल तर माझं मत योग्य उमेदवाराला मी देणार, भलेही तो निवडो अथवा पडो. अशी एक ठाम भूमिका प्रत्येक मतदाराची पाहिजे. आणि प्रत्येक मतदाराने जर असं ठरवलं की नाशिकमध्ये एवढ्या सगळ्या उमेदवारांमध्ये योग्य उमेदवार जितेंद्र भावेच आहेत आणि माझं कर्तव्य आहे, मी एक मत देणार, माझ्या कुटुंबाचं मत देणार, माझ्या शेजाऱ्यांना मत देण्यासाठी आवाहन करणार, माझ्या नातेवाईकांना मत देण्यासाठी आवाहन करणार, असं प्रत्येकाने जर ठरवलं तर 100% भावे सर निवडून येतील. आणि तिथे मग हे बोट्या बाटलीवर त्या खानावळी उठणारी गर्दी, त्याचबरोबर इकडून तिकडून रोजाने आणलेली गर्दी, ही गर्दी, ही फुकटची हवा, ही सूज, हवेची सूज, ही कोणतंही काम तिथे करू शकणार नाही. जनतेची ताकद जितेंद्र भावेंच्या मागे भक्कमपणे उभं करा. 100% भावे सर निवडून येणार आहेत. कारण आता मी आज दिवसभर भावे सरांसोबत चौकात थांबलो. आम्ही 4 चौकांमध्ये थांबलो. तर 4 चौकांमध्ये माझ्या समोर जवळपास 1000-1500 लोकांनी भावे सर आपलं मत तुम्हालाच असं आवर्जून सांगून गेले, स्वतःहून सांगून गेले. स्वतःहून लोक गाड्या थांबवत होते, स्वतःहून लोक पॅम्पलेट घेत होते आणि हसतमुखाने जात होते. हे चित्र मी पाहिले, तुम्ही पाहू शकता. आमच्याबरोबर थांबा, ज्याला डाऊट येत असेल त्याने आमच्याबरोबर थांबा आणि हे बघा आणि स्वतःच्या विचाराने हे स्प्रेड पण करा. एक परखड मत व्यक्त करतो याच्याच पॉईंटवर म्हणतात आमचं मत वाया जाईल असं तुम्ही म्हणतात सर, है ना? लोक म्हणतात. मी सांगावं, मी एका व्यक्तीकडे आणि एका व्यक्तिरेषाकडून मी मतदान केलं होतं मागच्या निवडणुकीत. आणि पुढे काय झालं, महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना, मांडी लावून बसलं ना, मग काय झालं त्याचं? अल्टिमेटली काय झालं? माझं मत वाया गेलं असं मला वाटलं. मी एक व्यक्तिरेखा आणि एका विचारधारेला धरून एका पार्टीला मतदान केलं आणि दुसरी अपोजिट पार्टी आज जर एकत्र येऊन सत्तेत आहे, याचा अर्थ काय? मग त्याच्याशिवाय आपले जितेंद्र भावे जर निर्भयपणे एक स्वतंत्र म्हणून, पक्ष म्हणून किंवा अपक्ष म्हणून, वॉट एव्हर इट इज, जर उभे राहत असेल जनतेसमोर पर्याय म्हणून, मग तुम्ही म्हणूच कसं काय सत्ता मत वाया जात आहे? माझं एक आव्हान आहे. आज विनय कोठावदेला एक व्यक्ती, विनय कोठावदे, त्याची फॅमिली 4, हे झाले 5 मतं. आणि 5 लोकांचे आमचे असे 5 ते 10 लोक आहेत जे मला विश्वासाने माझ्यावर ट्रस्ट करतात, मी सांगितल्यावर विश्वास ठेवतात. अशा लोकांना मी 4 लोकांना फोन केले, ते 4 लोक 4 लोकांना फोन करतील. असं जर आपण मल्टीनॅशनल जे असते एमएनसी असते, जसं चेन साखळी म्हणून काल तुम्ही एक माणूस 100 लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. माझे 100, तुमचे 100, यांचे 100 असे म्हणून का तुम्ही जितेंद्र भावेंना फोनवर तुम्ही निवडून आणू शकत नाही? सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, तन मन धन सोशल मीडिया कोणत्याही माध्यमातून तुम्ही 20 दिवस जितेंद्र भावे सरांसाठी द्या. आणि मी तुम्हाला आव्हान देतो, आश्वासन देतो, गेल्या 24 वर्षापासून भावे सरांना मी ओळखतो. तो माणूस पूर्ण आणि पूर्ण धुतल्या तांदळाचा आहे. त्यांच्यावर भलेच किती आरोप हो, विरोधक किती हो, पण मला माहिती आहे माणूस स्वच्छ आहे. तुम्ही आपलं कर्तव्य याच्या मागे उभं राहणं आणि मी उभं राहणार आहे. मी आव्हान करतो, तुम्ही पण उभे राहा आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद सर. खानदेशची एक गोष्ट सांगायची तुम्हाला मला, आणि एक पत्रकार आशिष कोकरे, तुम्ही हे बघताय तर इतकी भयानक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आमच्या निकम सरांच्या निवडणुकीच्या संदर्भातली बरं का. हवा, तुमच्याकडे तुमच्याकडे हवा हा विषय असतो. ज्याची हवा, चुकीची हवा तयार करतात आणि सगळं मतदान लोटून घेऊन जातात, त्या हवेवर तुम्ही काय बोलाल? बरोबर. हवा कोणाची म्हणतात ते? हवा कोणाची, गर्दी दाखवली जाते. आणि मग ती गर्दी कशी असते? मटण, दारू, पार्ट्या, पैशांची ती गर्दी असते. त्या गर्दीची हवा वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये ती गर्दी दाखवून आणि किती हवा आहे वयांची, आणि त्या हवेला लोक मत देतात की हाच निवडून येईल. आणि मत कोणाला द्यायचंय खरं?
उमेदवाराला आणि लोक मत करायला कोणाला जात आहे? हवेला. विश्वास हवेवर ठेवतात आणि तो हवेतला उमेदवार हवेतच उडून जातो. कारण जो एवढी गर्दी जमा करतो त्याने किती पैसा लावलेला असतो आणि जेवढा त्याने पैसा लावलेला आहे तेवढा पैसा तो आणतो आणि तेवढा पैसा त्याने जर लावला तेवढा पैसा तो वसूल करतो आणि एवढा पैसा जर वसूल करायचा असेल तर मग तो सगळे मार्ग अवलंबतो. आताच विनयजी म्हटले की वेगळ्या पक्षाला लोकांनी मत दिलं आणि त्या पक्षातले लोक फुटून गेले. आता याच्यावरून एक उदाहरण देतो. जर तुमची एखादी केस कोर्टात तुम्ही लढत असाल आणि कोर्टात केस लढत असताना तुम्ही कोणत्या वकिलाकडे केस देणार? प्रामाणिक वकिलाकडे देणार का फुटून मॅनेज होणाऱ्या वकिलाकडे देणार? निश्चितच तुम्ही एखादा प्रामाणिक वकील पाहा. भलेही तो कमी हुशार असला तर चालेल पण माझी केस त्याने प्रामाणिकपणे लढली पाहिजे असं तुम्ही म्हणाल. तसंच इथे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण बंधूंनो, भगिनींनो, राजकारणाचा पडसाद देशातल्या प्रत्येक क्षेत्रावर पडतो. कृषी क्षेत्रावर राजकारणाचा पडसाद पडतो, शिक्षण क्षेत्रावर, आरोग्य क्षेत्रावर, सर्व क्षेत्रांवर. आणि म्हणून जर राजकारणात चांगले लोक गेले तर हे पडसाद चांगले उमटते. वाईट लोक, भ्रष्ट लोक, बलात्कारी, नालायक लोक जर तुम्ही तिथे टाकले तर त्याचे पडसाद निश्चितच वाईट पडतील. आम्ही बाबासाहेबांना आदर्श मानले, शिवाजी महाराजांना आदर्श मानले. शिवाजी महाराज एक युगपुरुष होते, स्वराज्य निर्माते होते आणि एक सत्य, न्याय, निष्ठा आणि स्त्रियांचा सन्मान करणारं स्वराज्य त्यांनी बनवून दाखवलं की ज्या काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार, अनाचार केला जात होता. आणि बाबासाहेबांनी एक मोठं संविधान की जे संविधान कोणीही नाकारू शकत नाही, जगात वंदनीय संविधान, असे 2 लोक आम्ही आदर्श मानतोय. आणि या आदर्शांच्या मूल्यावर बाबासाहेबांनी असं सांगितलंय, संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये 4 प्रकारचे लोक जायला नको. म्हणजे 4 प्रकारचे आमदार, खासदार जायला नको. तर कोणते? तर कोणत्याही धर्माचे धर्मगुरू. पहिला प्रकार, कोणत्याही धर्माचे धर्मगुरू संसदेत, विधिमंडळात जायला नको. कारण जर हे गेलेत तर हे फक्त त्यांच्याच धर्माचं स्तोम माजवतील आणि धार्मिकच स्तोम माजवतील. मग मुलांना शैक्षणिक, आरोग्य वगैरे हे सगळं सोडून देतील आणि स्वतःच्याच धर्माचं स्तोम माजवतील. म्हणून हे लोक नकोत. विज्ञानाची कास धरणार नाही. दुसरे, दलाल नको. हे दलाली खाऊन देश विकून टाकतील. तिसरे, उद्योगपती नको. कारण हे फक्त त्यांच्याच उद्योगाचं भलं करतील किंवा छोट्या मोठ्या उद्योगांचं करतील. सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं, बेरोजगारांचं, युवकांचं हित पाहणार नाही. धर्मगुरू, दलाल, उद्योगपती. आणि 4था प्रकार, कोणतेही गुन्हेगार नको. कारण हे बलात्कारी, गुन्हेगार, चोर, दरोडेखोर हे तकलादू कायदे बनवतील, गुन्ह्यांमधून सुटण्याचे कायदे बनवतील, कडक कायदे बनवणार नाहीत आणि जे कायद्याची चौकट संविधानाची आहे ती मोडण्याचा प्रयत्न करतील. म्हणून या 4 प्रकारचे लोक आमदार, खासदार व्हायला नकोत असं बाबासाहेबांनी सांगितलं. पण तुम्ही जर पाहिलं तर यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे आज जो एवढा गोंधळ आणि एवढा त्रास जो आहे आपल्याला तो होतोय. आणि म्हणून आम्ही आवाहन करतो, भावे सरांपासून सुरुवात करावी आणि चांगल्या माणसाला निवडून द्यावं. धन्यवाद. या निमित्तानं पुन्हा एकदा बिनपैशाच्या निवडणुका लढवण्यासाठी अग्रेसर आणि खरंच प्रत्येक जनतेच्या प्रत्येक एकेका घटकापासून मिळालेला एक पैसा आम्ही या निवडणुकीमध्ये लावू. कर्जबाजारी होणार नाही, उद्ध्वस्त होणार नाही, कोणाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, आम्ही लाचार होणार नाही, कोणाला लाचार होऊ देणार नाही आणि निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करत या सगळ्या गोष्टी आम्ही घडवूनच आणू. धन्यवाद. थँक्स लॉट विनय. थँक्स लॉट.